समोरच्या दिशेने उडवलाय बॅटच्या मधोमध लॉंगॉनच्या डोक्यावरनं कैलासच्या बॅटमॅन तडाखा मिळतोय. पाठवलं सीमारेषेच्या पलीकडे 6 धाव्यांसाठी दर्जेदार षटकार येतोय. 6 धाव्याने संघाचा अकाउंट ओपन करत असताना निमगोडे संघाचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. कैलास वाघमारे संघाचा संघनायक बरेचसे विक्रम खेळाडूच्या नावावरती राहिलेत यंदाच्या हंगामामध्ये. त्याचनंतर आपल्याला पाहायला मिळते पुन्हा एकदा ही स्पर्धा खेळण्यासाठी निश्चित आपल्याला पाहायला मिळतोय. वाजीपूर टीमच्या विरोधात मयूरवरती आक्रमण. पहिल्या चेंडूवरती षटकारानं स्वागत. वन्स अगेन वन मोर बिग हिट लगतच्या डोक्यावरनं बॅक टू बॅक दुसरा षटकार डोकला जातोय. 6 धाव्याने संघ पुढे सरकत असताना संघ जाऊन पोहोचलाय 12 आकड्यावरती. कमालीची फटकेबाजी पाहायला मिळते. मयूरवरती आक्रमण. या मयूरनं आजच्या रात्रीमध्ये अक्षरशः गोलबाला गाजवला होता. मात्र त्या मयूरवरती आक्रमण करत असताना त्यावेळी कैलास वाघमारे अक्षरशः आपल्याला पाहायला मिळते. बॅक टू बॅक 2 षटकार सलगच्या 2 चेंडूवरती 2 षटकार टोकल्यानंतर पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळी या गोल लेंथवरती टप्पा टाकल्यानंतर सर्व विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतो. निर्धाव चेंडूची सांगता होते. इथून कमबॅक करून देत असताना आपल्याला पाहायला मिळते सलग 2 चेंडूवरती 2 मोठे फटके जरूर आपण पाहिले. आणि त्याच नंतर इथे निर्धाव चेंडू फेकण्यास खरं तर यशस्वी ठरला जातोय मयूर वाघ आपल्याला पाहायला मिळतो. पंचांच्या उजवी बाजूने खरं तर गोलंदाजी करतोय. चांगली गोलंदाजी. 2 षटकार काढल्यानंतर कमबॅक. यॉर्करला चेंडू फेकला जातोय. कमालीचा चेंडू डिलिव्हरी केला होता. बॅटचा चेंडूचा संपर्क होत नाही. 2 चेंडूवरती 2 मोठे फटके त्यानंतर ते 2 चेंडू सलग निर्धाव पाहायला मिळतात. मयूर वाघ आणि फायर मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. कैलास वाघमारेने 2 षटकार टोकले होते. तिथून मात्र शांत मैदानाच्या आतमध्ये 2 षटकांची मॅच मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. वाजीपूर संघ आणि त्याच्या आगीस निंबोडे संघ. चावेली पुढवरचा वापर बॅटच्या मधोमध लॉंगॉनच्या डोक्यावरनं आणखीन एक येतोय षटकार. कैलासच्या बॅटमधनं बिग हिट आणि 6 धाव्याने संघ जाऊन पोहोचतोय. धाव फलकेवरती निंबोडे संघ जाऊन पोहोचलाय 18 आकड्यावरती. 2 षटकांची मॅच नाणेफेक यायला होता. फलंदाजी त्यांच्या वाटी चालली होती आणि पहिल्या पूर्वार्धामध्ये तडकेदार फलंदाजी पाहायला मिळते कैलास वाघमारेच्या माध्यमातून. त्याला साथ देणारा फलंदाज निलेशला आपण पाहतोय. दोन्ही खेळाडू मात्र चांगले अद्यापर्यंत परफॉर्मन्स दाखवून देत असताना मयूरवरती आक्रमण. त्यावेळी हा ट्रॅकर समोरच्या दिशेने उडवला. शतरक्षक तिकडे तैनात द्या. शतरक्षकाच्या आवाकाबाहेर षटकातील 4था दर्जेदार षटकार पाहायला मिळतोय आणि 6 धाव्याने संघ जाऊन पोहोचेल. धाव फलकेवरती संघ जाऊन पोहोचला तो म्हणजे 24 आकड्यावरती. पहिल्या षटकात जे ते समाप्त होते. पहिल्या षटकामध्ये मयूरवरती आक्रमण कैलास वाघमारेचं राहिला. आतापर्यंत आपण पाहायला गेलं 6 चेंडूचा खेळ संपलाय. 4 षटकार या फलंदाजच्या माध्यमातून राहिल्या आणि त्यानंतर गोलंदाजी मार्क वरती दुसरं षटक फेकण्यासाठी महेश वाघला आपण पाहणार आहोत. महेश वाघ इथून चांगली गोलंदाजी करणार का याच्यावरती प्रेक्षकांच्या पाठीराख्यांच्या नजरा जर आपल्याला पाहायला मिळतील. नौका फलंदाज आणि स्ट्राईक एंडवरती निलेशला आपण पाहतो. हलक्यात कट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तैनात केला जातोय. पण रिजनला एक धाव कन्वर्ट केली जाते. एका धावेने स्ट्राईक मध्ये रोटेट केली जाते. कारण निलेशला माहिती आहे आतापर्यंत कैलासची चांगली फलंदाजी आहे. कैलास चांगला सेट झाला खेळपट्टीवरती कारण त्याच्या बॅटमध्ये सलग 4 षटकार पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाले. मात्र त्या फलंदाजाला जास्तीत जास्त स्ट्राईक करणे महत्वाचं असणार आहे. त्याचनंतर खरं तर चित्र मैदानाच्या आतमध्ये दाखवून देत असताना निलेशला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा ट्रॅकर मिड विकेटला तिकडे क्षेत्ररक्षक तैनात दिनेश वाघ चेंडूवरती येतोय आणि पहिला धक्का निंबोडे टीमला लागला जातोय. कैलासच्या स्वरूपात पहिली सफलता महेश वाघच्या नावावरती संघाचा ट्रम्प कार्ड इथे बाद होत असताना खरं तर आपल्याला पाहायला मिळतोय. निंबोडे टीमची रण मशीन यावेळी तंबूच्या आश्रयाला पहिला धक्का निंबोडे टीमला. महेश मात्र चांगली गोलंदाजी करत असताना पहिल्या चेंडूवरती एक धाव जरूर आली होती आणि त्यानंतर एक महत्वाची विकेट प्राप्त करण्यात यश मिळालं जात आहे. महेश वाघला मयूरवरती आक्रमण केलं होतं. जवळपास आपण पाहिलं तर 6 चेंडूच्या मध्ये 24 धावा त्या गोलंदाजाने खर्च केला होता आणि एकही विकेट देखील मिळवली नव्हती. ज्यावेळी महेश वाघ गोलंदाजी मार्क वरती आला आणि तिथून खरं तर कमबॅक करून देत असताना आपल्या टीमसाठी पाहायला मिळतोय. विकेट नंबर 3 वरती हरीश आपण पाहतोय खेळपट्टीवरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. हरीश साठी ट्रॅकर होता. मात्र गतीमध्ये थोडंसं परिवर्तन पाहायला मिळालं. चेंडू टप्पा पडल्यानंतर सर्व विकेट किपरच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता कोणत्या प्रकारे या चेंडूवरती धाव मिळत नाही. चांगली गोलंदाजी मयूरवरती आक्रमण जरूर केले होते आणि तिथून मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न महेश वाघच्या माध्यमातून खडवर राहिला जातं. 3 चेंडूचा उर्वरित खेळ संपलाय. अजून या षटकातील काही चेंडू खेळ बाकी आहे. यावेळी गॅप सिलेक्शन शॉट क्षेत्ररक्षक लांबवरचा प्रवास करून चेंडूवरती येतोय.
चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. बॅकअप तितकंच दर्जेदार पाहायला मिळतं आणि 2 धावा सहजरित्या कन्वर्ट करत असताना 2 धावेने संघ पुढे सरकेल. संघ जाऊन पोहोचला धाव फलकीवरती 27 आकड्यावरती. 27 धावा धाव फलकावरती लगावल्या जातात. निंबोडी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. बरेच दूरवरचा अंतर कापून ही स्पर्धा खेळण्यासाठी दाखल झाला होता आणि खरं तर आपण पाहतोय सकाळच्या सत्रामध्ये हा सामना हा ट्रॅकर यावेळी मिड विकेटच्या वरतून फटका सजवला जातोय. बॅटच्या मध्ये चेंडू जाईल सीमा रेषेच्या पलीकडे. या चेंडूवरती मिळतील 6 धावा आणि 6 धावेने संघ पुढे सरकत असताना निंबोडी संघ जाऊन पोहोचला धाव फलकेवरती 33 आकड्यावरती. जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळते. 2 षटकांची मॅच आणि यामध्ये खरं तर फलंदाज आतापर्यंत चांगली फलंदाजी करत असताना कैलासचा विचार केला ज्याने सलग 4 षटकार टोकले होते आणि तो बाद झाला. तिथून मात्र हरीश आक्रमण करत असताना महेशवरती गुड लेंथवरती चेंडू फेकला होता. टप्पा पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडूचे सांगतो होते. षटक क्रमांक 2 पहिल्या पूर्वार्धाचा खेळ संपला जातोय. पहिल्या पूर्वार्धामध्ये निंबोडी संघ जाऊन पोहोचलाय 33 आकड्यावरती. उत्तरार्धामध्ये वासेपूर टीमला बनवायचे 34 धावा. तर चला डिंगडोंग दोदानी संघाचा संगणक आणि जय हनुमान दोदानी संघाचा संगणक आपण टॉस करण्यासाठी लगेच याचे पहा. डिंगडोंग दोदानी संघ एका साईडला आपल्याला पाहायला मिळेल दत्ता बसमाचा संघ, तर एका साईडला आपल्याला पाहायला मिळेल जय हनुमान दोदानी सुनीलचा संघ. या 2 संघांमध्ये खरं तर एकाच गावातील दोन्ही संघ मात्र आज एकमेकांच्या विरोधात खेळताना पाहायला मिळतील. चला जाऊया मॅच कडे. मॅच मैदानाच्या आतमध्ये निंबोडी संघ आणि त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना वाजेपूर संघ 34 धाब्याचा टार्गेट आहे. इथून वाजेपूर टीमला बनवायचे 12 चेंडूमध्ये 34 धाबा या बनवल्या जातील का याच्यावरती प्रेक्षकांच्या नजरा खरं तर जरूर आपल्याला पाहायला मिळतील. हा सामना भरपूर इम्पॉर्टंट आहे. हा सामना भरपूर महत्वाचा आहे. मात्र इथून चांगली गोलंदाजी करणार का निंबोडी संघ. 2 फलंदाज मैदानावरती दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतील दिनेश वाघ त्याच्या सौम्यत मयूर वाघ हे 2 फलंदाज खेळपट्टीवरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय. पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती येतोय निलेश वाघमारेला आपण पाहतोय. 12 मध्ये 34 बनवायचे. नाणेफेक इथे केली जाईल. डिंगडोंग दोदानी संघ आणि त्याच्या अगेन्स्ट खेळणारा जय हनुमान दोदानी संघ या 2 संघांमध्ये नाणेफेक यांची बबन वाघ यांच्या पवित्र शुभास्ते केली जाते. नाणेफेकीचा कॉल इथे लागला जातो जय हनुमान दोदानी संघ. हा सामना संपला नंतर लगेच मैदानावरती उतरायची पहा. 2 षटकांचा सामना असणार आहे. मयूर वाघला पण पाहतोय ऑन स्ट्राईक एंड वरती आणि त्याला साथ देणारा फलंदाज नॉन स्ट्राईक एंड वरती दिनेश वाघ. दोन्ही बंधू खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळतील. मागील सामना आपण पाहिला होता गाडेश्वर संघाच्या विरोधात केला असताना 6 चेंडूमध्ये 2 धाब्यांची गरज होती संदेश दादा आणि तो सामना आपण शेवटच्या चेंडूवरती पाहिला होता. पहिल्याच बॉलवरती आक्रमण बॅटच्या मधोमध मिड विकेटच्या वरतून हाय अँड हँडसम मयूरच्या बॅट मधून प्रत्युत्तर देत असताना तडाखेदार फलंदाजी जसंच तसं प्रत्युत्तर पहिल्या चेंडूवरती दाखवून देत असताना मयूरला पण पाहतोय. 6 धाब्याने संघाचं अकाउंट ओपन करत असताना संघाचा श्री गणेश करत असताना निलेशवरती आक्रमण चविली कैलासनं मयूरवरती आक्रमण केले. तर पहिल्या षटकामध्ये पहिल्या चेंडूपासून षटकाराची सुरुवात जसंच तसं खरं तर प्रत्युत्तर देत असताना गोलंदाज तयार आहे निलेशला आपण पाहतोय. यावेळी काय घडलं जाते मैदानाच्या आतमध्ये चांगला चेंडू डिलिव्हरी केला. बॅटचा चेंडूचा संपर्क पाहायला मिळाला नाही. निर्धाव चेंडूची सांगता या चेंडूवरती कोणत्या प्रकारे धाव मिळत नाहीये. निर्धाव चेंडू फेकला जातोय. निलेश वाघमारेला माहिती आहे इथून चांगली गोलंदाजी करणं महत्वाचं असणार आहे कारण मयूर वाघ देखील तितक्याच ताकदीचा फलंदाज आहे. चौकार षटकार टोकण्याची त्याच्यामध्ये क्षमता आहे. तो फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. पंचांचा इशारा आहे सेट इज वाईट. उजव्याच्या बाहेरून जाणारा अभ्यंतर चेंडू फेकला जातो. अभ्यंतर एका धावेने संघाची धावसंख्येत बदल धावसंख्या जाऊन पोहोचेल 7 आकड्यावरती. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ संपलाय. एक अभ्यंतर चेंडू पहिल्या चेंडूवरती षटकार टोकला होता मयूर वाघने आणि त्यानंतर निर्धाव चेंडू फेकला होता आणि त्यानंतर अभ्यंतर चेंडू. यावेळी अफ्रायकर बॅटचे टापेज लागली होती. विकेट किपरनं चांगली क्षेत्ररक्षण जरूर आपल्याला पाहायला मिळालं. तोपर्यंत आपण पाहतोय कव्हर पॉइंटचा क्षेत्ररक्षक लगेच चेंडूवरती गेला आणि तिथून चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं.
एक धाव कन्वर्ट केली, एका धावेनं संघ पुढे सरकेल. वाजापूर संघ जाऊन पोहोचलाय 8 या आकड्यावरती. निलेशला पण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती, स्ट्राईक एंड वरती. नॉन स्ट्राईकचा फलंदाज दिनेश वाघ येतो यावेळी फलंदाजी मार्क वरती. पटका भरपूर चांगला मिड विकेटला क्लिअर करत असताना चेंडू यावेळी जाईल सीमा रेषेच्या पलीकडं. दिनेश वाघच्या बॅटमधला ब्लास्ट. मिळतील 6 धावा आणि 6 धावेने वाजापूर संघ जाऊन पोहोचेल 14 या आकड्यावरती. कमालीची फटकेबाजी. जसंच तसे प्रति उत्तर देत असताना 34 धावांची गरज आहे आणि खरं तर चांगली फलंदाजी. मयूर वाघ एका साईडला लढाई देत असताना दिनेश वाघला पण बघतोय. क्या बात आहे, चांगली फलंदाजी दोन्ही फलंदाजच्या माध्यमातून. जसंच तसं प्रत्युत्तर. पहिल्या षटकापासून सुरुवात षटकार टोकण्याची. यावेळी हलक्यात आणि कट करण्याचा प्रयत्न पंच आमच्याकडे होता. वाईट उजव्याच्या बाहेरून जाणार अवंतर चेंडू. अवंतर एका धावेनं संघात भर पडत असताना पाहायला मिळेल संघ जाऊन पोहोचलाय 15 या आकड्यावरती. 15 धावा. धाव फलक्यावरती कमालीची फटकेबाजी. जुन्या षटकातील 2 चेंडू साकील बाकी. एकाच मोठा फटका येणार का याच्यावरती प्रेक्षकांच्या नजरा मात्र. बॅटचे येणारे चेंडू बराच वेळ हवेमध्ये. स्वतः एसटी रक्षक कैलास वाघमारे चेंडूवरती येतोय. जेल सोडला जात नाही आणि धक्का क्रमांक 1 इथे पहिली सफलता लागली जाते. वासेपूर टीमला लागला जाणारा पहिला धक्का दिनेश वाघच्या स्वरूपात. महेश वाघ इंडियन नंबर 3 वरती मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना ज्यावेळी असं वाटत होतं की सामना वन साइड पाहायला मिळेल, मात्र तितक्याच ताकदीचे दोन्ही संघ आणि त्यामध्ये मयूर वाघनं ज्याप्रमाणे दर्जेदार सुरुवात केली होती ना, पहिल्या चेंडूवरती षटकार टोकला होता आणि तिथून खरं तर सामन्यामध्ये पकड मजबूत करण्याचा प्रयत्न मात्र त्याच्या माध्यमातून राहिला गेला होता. षटकातील शेवटच्या चेंडूसाठी बाकी असणारे संघ पोहोचलाय 15 या आकड्यावरती. महेश वाघला पण पाहतोय. इंडियन नंबर 3 वरती मैदानाच्या आतमध्ये 7 मध्ये 19 बनवायचे. खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढला जातोय. पॉइंट रिजनला क्षेत्ररक्षण चांगलं. दुसऱ्याची माग धोक्याची घंटा. पैकी भरपूर चांगले मात्र कलेक्ट चांगलं करता आलं नाही आणि त्यामध्ये मात्र खरं तर या 2 धावा वेगाने कन्वर्ट केला जातात. 45 करतात. एंड ऑफ द ओव्हर षटक क्रमांक 1 इथे संपला होते. एका षटकानंतर संघ जाऊन पोहोचलाय 17 या आकड्यावरती. येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी बनवायचे 17 धावा. चला निंबोडी संघ आपण स्पीडअप व्हायचे पहा. 6 मध्ये 17 बनवायचे. वासेपूर टीमला नाणेपैकी जिंकलं होतं. प्रथम क्षेत्ररक्षणाचा चांगलाच निर्णय स्वीकारला होता. 6 मध्ये 17 बनवायचे. 6 चेंडू 17 धावा असं समीकरण असणारे वासेपूर टीमच्या समोर. खरं तर कोणता गोलंदाज इथे वापरला जाईल, कोणत्या गोलंदाजावरती संघाचा संघाने एक विश्वास दाखवून देईल याच्यावरती खरं तर प्रेक्षकांच्या नजरा आपल्याला जरूर पाहायला मिळणार आहेत. रोहन येथे गोलंदाजी मार्क वरती. 6 मध्ये 17 बनवायचे वाजेपूर टीमला आणि 6 मध्ये 17 वाचवायचे ते निंबोडी टीमला. या वाचवल्या जातील का, या बनवल्या जातील का, हे खरं तर पाहण्यासाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. मैदानाच्या 4ही बाजूला प्रेक्षकांच्या लोट गर्दी खरं तर आपण पाहतो. संदेश शेळके आणि त्यानंतर 21व्या इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा खरं तर घरबसल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पहिला चेंडू अभ्यंतर फेकला जातोय. डावेष्ट बाहेरून जाणारा अभ्यंतर चेंडू. अभ्यंतर एका धावेने संघात भर होत असताना आपण पाहतोय संघ जाऊन पोहोचेल 18 आकड्यावरती. आता समीकरण उरले 6 मध्ये 16 ची गरज आहे. 6 चेंडू 16 धावा. निंबोडी संघ की वाजेपूर संघ यामध्ये खरं तर आपल्याला पाहायला मिळतोय. इथून आक्रमण केला या चेंडूवरती एकाच मोठा फटका आला तर सामना शेवटच्या क्षणाला वाजेपूर टीमच्या माध्यमातून पाहायला मिळेल. मात्र इथून जास्तीत जास्त डॉट चेंडू फेकल्या तर सामना निंबोडी टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. पिली मैदानाच्या आतमध्ये काय केले जाते. गुड लेंथ वरती चेंडू फेकला होता. बॅटचा चेंडूचा संपर्क पाहायला मिळाला नाही आणि तिथून मात्र निर्धाव चेंडूची सांगता खरं तर रोशन गोलंदाजच्या माध्यमातून आपण पाहतोय. 5 मध्ये 16चं समीकरण आहे. 5 चेंडू 16 बनवायचे. वाजेपूर टीमला मयूरवरती संपूर्ण अशा निर्भयत असणाऱ्या. इथून मयूर आक्रमण करणार का. फटका भरपूर चांगला. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तिकडे तैनात आहे. जेल सोडला जातोय आणि त्याच नंतर चेंडू ट्रॅव्हल सीमा रेषेच्या पलीकडे. मिळतील 4 धावा आणि 4 धावेनं टीम वाजेपूर संघ जाऊन पोहोचला धावपैकीवरती 22 आकड्यावरती. 22 लॉस ऑफ 1 विकेट. 4 चेंडू मध्ये 12 बनवायचे. समीकरण सोपं करून देत असताना मयूर वाघला पण पाहतोय. यावेळी कोलवर टप्प्याचा चेंडू रिलीज केला होता. बॅटचा चेंडूचा संपर्क पाहायला मिळत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता
चांगली गोलंदाजी राहिली मित्र म्हणून रोशन या गोलंदाजच्या माध्यमातून 3 मध्ये 12ची गरज आहे. इथून या चेंडूवरती संपूर्ण सामना निर्भयत असणाऱ्या या चेंडूवरती षटकार टोकला तर सामना शेवटच्या चेंडूवरती रफ अँड टफ पाहायला मिळेल. 3 मध्ये 12ची गरज आहे. 3 चेंडू 12 धावा. रोशन आपण पाहतो गोलंदाजी मार्क वरती स्ट्राईक एंड वरती ज्याने षटकारानं स्वागत गोलंदाजाचं केलं होतं. मयूर बॅटच्या मध्ये मिड विकेटच्या वरतून क्षेत्ररक्षण भरपूर चांगलं क्या बाद या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला आणि त्या ठिकाणी मात्र 2 धावा सहजरित्या कन्वर्ट केल्या जातात असं वाटत होतं. संदेश दादा किंवा षटकार टोकल्या जातोय मात्र तिकडे क्षेत्ररक्षण निलेशच्या माध्यमातून जबरदस्त क्षेत्ररक्षण राहिला. ज्या ठिकाणी षटकार होता त्या ठिकाणी 4 धावा टीमसाठी वाचवल्या जात आहेत आणि 2 धावेने संघ पुढे सरकेल. संघ जाऊन पोहोचला धावफलकेवरती 24 आकड्यावरती 12 मध्ये 10ची गरज आहे. दोन्ही मोठे फटक्या या चेंडूवरती चौकार कदाचित षटकार टोकावा लागेल. मयूर वाघला आपण पाहतोय ज्याच्यामध्ये क्षमता चौकार षटकार टोकण्याची मात्र तो फलंदाज इथून चांगला फटका दाखवणार का याच्यावरती प्रेक्षकांच्या नजरा. मात्र गोलंदाजी तितकीच दर्जेदार रोशनच्या माध्यमातून लाऊड अपील जरूर पाहायला मिळते. त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते धावचीतच्या स्वरूपात इथे मात्र विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल मयूरला आणि फलंदाज इथे बाद होईल. वासुपुर टीमची रन मशीन अर्थातच मयूर इथे तंबूच्या असलेल्या इथं असताना एका चेंडूचा खेळ बाकी आणि एकामध्ये 10 धावा बनवायचे. महेश वाघ गॉनस्ट्राईक एंडवर आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त फलंदाजी मयूरच्या माध्यमातून ज्यावेळी असं वाटत होतं की तो चेंडू सीमा पार जाईल तिथे निलेशने केलेलं क्षेत्ररक्षण आज निंबोडे संघाला बरंचसं काही सांगून जाईल. ज्यावेळी निलेशनं झेप मारली त्यावेळी असं वाटत होतं की चेंडू कदाचित त्याच्या डोक्याच्या वरतून जाईल मात्र तितकीच कॉन्फिडन्सने त्यानं झेप मारली होती आणि कदाचित तो चेंडू मैदानावरती अडवला गेला. एका चेंडूमध्ये 10 धावेची गरज होती. फटका मिड विकेटला सीमा रेषेच्या पलीकडून शेवटच्या क्षणाला खरं तर 4 धावेने 6 धावेने कदाचित सामना इथे आपण पाहू शकाल. 4 धावेने सामना गमवावा लागला टीम वाचेपूर संघाला.